हा एवढा पसारा जर मम्मी बघेल घरी आल्यावर तर भयंकर शिव्या देणार आहे आपल्याला. तर त्या शिव्या ऐकण्यापेक्षा पसारा आवरायला काय हरकत आहे. हॅलो एव्हरीवन, धिस इज सुयश देवरे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जसं बघताय पसारा खूप जास्त झाला आहे आणि मम्मी नाही आहे घरी. तर एक लहान मुलगा म्हणून, त्यांचा लहान चिरंजीव म्हणून आपली जबाबदारी बनते की आपण घर आवरलं पाहिजे, रूम आवरलं पाहिजे. तर आपण आता रूम साफ करू, इथलं सगळं बोरिया बिस्तर व्यवस्थित मांडून ठेवू, रचून ठेवू आणि मग त्याच्यानंतर आपण घराच्या बाहेर पडू. त्याच्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. कसं असतं, घरातला लहान चिरंजीव म्हणून करावंच लागतं, त्याला काही पर्याय नाही. मोठे बंधू कामात असतात, कामात असल्यामुळे लवकर पळून जातात घरातून. वडील आहेत तर ते दुकानावर असतात, आपण दुकानावर जात नाही कारण आपल्याकडे गाडी नाही. मग घरी बसल्या बसल्या काय करायचं, तर काम करायचे घरचे. याच्यासाठीच मला लवकर लग्न करायचं आहे आता. तर आता हे सगळं आपण आवरलं, पण आता झाडू मारायचं काम आहे. झाडू मारावं लागेल रूमला, तर ते पण आपण करू आता. घराच्या बाहेर पडण्या अगोदर जेवण महत्वाचं आहे. जेवणाला काय आपण बघू. आंटींनी आज स्वयंपाक काय केलाय आपण बघू. तर कढी, वा मित्रांनो, कढी केली आज. कढी, वाव, मटकी, कोरडी उसळ, कढी आणि वड्यांची भाजी, जी आपल्याला आवडत नाही. तुम्हाला मी दाखवतो. तर ही आहे कढी, आपली फेवरेट डिश. ही आहे कोरडी उसळ, जी नाश्त्याला पण होती ॲक्च्युली. आणि या आहेत चपात्या मित्रांनो. ओ माय गॉड, आपला झाला आहे पचका. चपात्या नाही आहेत, भाकरी आहेत, जे आपल्याला जास्त आवडत नाही. हरकत नाही, जेवण तर करावंच लागणार. आणि चपात्या नाही आहेत, भात पण नाही. ठीक आहे, आपण भाकरी आणि कढीचा काला मोडू आणि काला मोडून जेवण करू. त्याआधी लाईट लावू. जरा चांगलं लाईटची आवश्यकता आहे, जी आता भेटली आपल्याला. ओ माय गॉड, सॉरी, मी हे गाणं कसं काय म्हणू शकतो. ॲज यू नो की कॉपीराईट पडतात, गाणं म्हणू शकत नाही. ओ बाय द वे, मी माझं गाणं म्हणू शकतो. आम्ही पोर महाराष्ट्राचे आणि खातो मेहनत कष्टाचे, तुम्ही झालेत गुलाम भ्रष्टांचे, आम्ही पडतो पाया शिष्टांचे. मित्रांनो, असं अधनमधनं मी रॅप पण लिहत असतो, जो मी कुठेच गात नसतो. तर तुम्हाला कसा वाटला मला सांगा कमेंट करून. बाय द वे, मी रॅपर होऊ शकतो. तुम्ही सांगा मला, होऊ का मी रॅपर. भाकरीचा असा काला मोडायचा असतो मित्रांनो, कधीही लक्षात ठेवा. ही आहे कढी. कढी आणि भाकरी छानच लागतं, पण भाकरी मला आवडत नाही मित्रांनो. हरकत नाही, खावं लागतं जे असेल ते. आणि भात नाही आहे, नाहीतर कढी भात माझा सगळ्यात फेवरेट पदार्थ आहे. कढी खिचडी तुम्ही ऐकलं आहे का? तुम्हाला माहिती आहे का कढी खिचडी? तुम्हाला जर कढी खिचडी बघायची असेल तर मला कमेंट करून सांगा. एक हॉटेल आहे तिथे, खूप छान महाराष्ट्रात मोस्टली खानदेश भागात जे खाल्लं जातं, खानदेश भागात जे प्रसिद्ध आहे तसे तिथं सगळ्या डिशेस ॲवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल पाटवड्यांची भाजी, त्याच्यानंतर भज्यांची आमटी, कढी खिचडी.
आणि ॲज युजल खानदेशातली खापराची पोळी, ती पण साजूक तुपात. तर तुम्हाला हे जर बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा, आपण त्या हॉटेलला पण व्हिजिट देऊ. आणि ते हॉटेल खूप सुंदर आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर मला सांगा. वा वा, कढी एकदम अप्रतिम झाली, अप्रतिम. आणि त्यांनी कढी खूप मस्त केली. कढीचा जो आंबटपणा आहे दहीचा, तो एकदम प्युअर आहे. आमच्याकडे गोड कढी खात नाही, आमच्याकडे अशी आंबट तिखट कढी सगळ्यांना आवडते. आणि अतिशय सुंदर अशी कढी झालेली आहे. आणि आपण उसळ विसरलो, उसळ पण आहे आपल्याकडे. मी आता जेवण संपवतो आणि तुमच्यासोबत नंतर बोलतो. आता तुम्हाला एक गंमत सांगू का. आता आपण जेवण केलं, रूम सगळा झाडला, सगळं आवरलं आणि जेवण करून आपण बाहेर निघालो होतो. दुपारी आपण बाहेर निघालो होतो आणि अजून घरातच आहे. आणि जसं पाठीमागे तुम्ही बघू शकणार की अंधार आहे, सगळा लाईट लागलेत. आई उभी इथे, माझी मोठी आई. आणि अंधार झाला आहे, असं कसं काय. गंमत अशी मित्रांनो, निघालो होतो आपण बाहेर जायला, परंतु घरात महालक्ष्मींची पूजा आहे आज. त्या महालक्ष्मीच्या पूजेसाठी थोडंसं साहित्य आणायचं होतं. ते साहित्य आणण्यासाठी मला जावं लागलं, म्हणून व्हिडिओ पुढे कंटिन्यू नाही झाला. आणि ते साहित्य आणण्यासाठी जेव्हा मी निघालो त्यावेळेला जरा गडबड झाली. त्या गडबडीमुळे व्हिडिओ राहिला, ते साहित्य आणण्याचा काही व्हिडिओ बनवला नाही. तर आता मी काय काय आणलं ते तुम्हाला सांगतो. मी हे वेफर्स आणले, नंतर हे जिलेबी पण आणली, नंतर हे समोसेसुद्धा आणलेत मित्रांनो मी. तर जे पाहुणे आलेत आज, जे पाहुण्यांना इन्व्हाइट केलं होतं, त्या पाहुण्यांसाठी समोसे, जिलेबी वगैरे हा सगळा थाट होता. आणि पाहुणे असल्यामुळे जास्त व्हिडिओ मी बनवू शकलो नाही. समजून घ्या जरा, काय असतं, लग्नाचं वय, लग्नाची वेळ आहे, पाहुण्या लोकांसमोर असा व्हिडिओ बनवेल, बाहेर काय इमेज जाईल माझी, विचार करा. त्यामुळेच व्हिडिओ काही बनवला नाही. आणि कसली पूजा होती, काय होती, मी तुम्हाला दाखवतो पूजा कशी मांडली, काय मांडली. तर ही अशी पूजा मांडलेली आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि याच्यासाठीच गेस्ट आले होते बरेच. असं सगळं आहे. हानीचा गोंधळ जरा जास्त आहे घरात, तिचा आवाज जास्त आहे, व्हिडिओमध्ये तिचाच आवाज येत असणार आहे तुम्हाला. हरकत नाही. आता आपण जरा समोसा वगैरे खाऊ, जिलेबी खाऊ, समोसा खाऊ. आणि मग आपण आज कदाचित शरबती चहा प्यायला जाणार मित्रांनो. शरबती चहा तुम्हाला माहिती आहे का? नाही, दाखवतो तुम्हाला, बघा. तर आता आम्ही चाललोय शरबती चहा प्यायला. आणि माझ्यासोबत कोण आहे? माझ्यासोबत आहेत निशांत पाटील आणि राहिल खान. राहिल भाऊ थंडीमुळे जरा आकडलेत म्हणून असे बसलेत. हे काय आहे? नमक है, नमक, चाट, ये मसाला है. मसाला आहे का? हाँ, और ये है काली चाय. निशांत भाऊ प्या. आणि कसं आहे सांगा, लोकांना सांगा काय त्याच्यात काय नाही. हे जादू बनवून गावावर फिरतात. जास्त थंडी, थंडी आज जास्त आहे, थोडा गोड झाला. तिकडे चाच्यांकडे भारी भेटतो, हा जरा ठीक ठीक आहे. निशांतला रिव्ह्यू देताच येत नाही मित्रांनो, प्रॉब्लेम हाच आहे. चहा चांगलाच असतो कुठेही प्या. काय म्हणलं काय? अम्मा बहीण पे जाऊंगा मैं. टेस्ट करतो, तुम्हाला सांगतो. एकदम सुंदर आहे मित्रांनो. फक्त निशांतने शुगर सोडली निशांतने, म्हणून त्याला जास्त गोड झालायचा. बाकी बाय द वे चांगला है. भाई बता चाय कैसी बनती, क्या बनती, क्या क्या रहता है इसमें, वो बता. वो चाय मसाला कौन सा रहता, क्या रहता है इसके अंदर शरबती पत्ती रहती, शरबती पत्ती रहती, गुड़ रहता, शक्कर रहती और अदरक रहती. अच्छा और सब मसाला उसाला और भी रहते हैं इसके अंदर दीगर, वो सबसे मिलके बनती है चाय. अच्छा. तर तुम्हाला आता समजलं भाऊंनी काय सांगितलं. याच्यात गूळ आहे, साखर आहे, त्याच्यानंतर अद्रक आहे, मसाला आहे आणि त्याच्यात सेंधवा मीठ आहे. सेंधवा नमक आहे ना? हाँ, सेंधा हां, नमक. तर सेंधवा मीठ आहे. आणि ही चहा शरबती चहा म्हणून मालेगावात प्रसिद्ध आहे. भाई ॲड्रेस बघा, कोणता टावर?
लल्ले डेयरी हाँ। और ये साइड से आए तो मच्छी बाजार. मच्छी बाजार जवळ नूरी टॉवर आहे. और मिलन होटल हाँ। से सीधा अंदर मिलन हॉटेलपासून सरळ आतमध्ये यायचं. राइट तिथेच मार बघ. के मेरा होटल से सीधा आके राइट मारने का और तो वहाँ से आगे बात बस, ना मेरा बस. कॉम्प्लेक्स के पास. हां बस समजलं तुम्हाला ॲड्रेस. निशांत भाऊंचं काहीतरी म्हणणं आहे. निशांत भाऊ काय म्हणणं? तर ज्यांनी चहा बनवला आहे ते समोर आहे म्हणून मी काही जास्त बोलत नाही. हे असं आहे, निशांतला शुगर अवॉइड करत असल्यामुळे निशांतला अजिबात आवडलेलं नाही. पण हरकत नाही, आपल्याला आवडला. एकदम चांगली टेस्ट आहे, छान आहे. निशांतचं जास्त ऐकू नका, नाही तर आयुष्यात प्रगती होणं शक्यच नाही मित्रांनो. तर आता बस झालं, आता जास्त बोलतो आहे निशांत. त्याच्यामुळे ब्लॉग आपण इथेच एंड करू आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.